सती जेव्हा हिमालयाच्या घरी उमेच्या रूपाने जन्माला आली तेव्हा तो प्रदेश सर्व सिद्धींनी व संपत्तीने भरून गेला. मुनींनी जिकडे तिकडे सुंदर आश्रम बनविले आणि हिमालयाने त्यांना योग्य अशी स्थाने दिली. त्या सुंदर पर्वतावर अनेक प्रकारचे नवनवीन वृक्ष नित्य फुलू फळू लागले आणि तेथे अनेक तऱ्हेच्या रत्नांच्या खाणी प्रकट झाल्या. सर्व नद्यांमधून पवित्र जल वाहू लागले आणि पक्षी, पशु, भ्रमर सर्व सुखाने राहू लागले. सर्व जीवांनी आपले स्वाभाविक वैर सोडून दिले आणि हिमालयात सर्वजण परस्परांवर प्रेम करू लागले. पार्वती घरी आल्यामुळे हिमालय असा शोभिवंत झाला की रामभक्ती लाभताच जसा भक्त सुशोभित होतो. त्या पर्वतराजाच्या घरी नित्य नवनवीन मंगलोत्सव साजरे होऊ लागले. ब्रह्मादिक देवसुद्धा त्यांची कीर्ती गाऊ लागले. जेव्हा नारदांना हे वर्तमान समजले तेव्हा कौतुकाने ते हिमालयाच्या घरी आले. पर्वतराजाने त्यांचा मोठा आदर सत्कार केला. त्यांचे पाद प्रक्षालन करून त्यांना बसायला उत्तम आसन दिले. नंतर आपल्या पत्नीसह त्याने मुनींच्या चरणी मस्तक ठेवले आणि त्यांचे चरणोदक घरभर शिंपडले. आपल्या भाग्याची त्याने वाखाणणी केली आणि मुलीला बोलावून मुनींच्या चरणी घातले. तो म्हणाला, हे मुनीश्वर, तुम्ही त्रिकालज्ञ आणि सर्वज्ञ आहात. आपला सर्वत्र संचार असतो, म्हणून आपण विचार करून मुलीचे गुणदोष सांगा. नारद मुनींनी हसून रहस्यपूर्ण कोमल वाणीने म्हटले की तुमची कन्या सर्व गुणांची खाण आहे. ही स्वभावानेही सुंदर, सुशील आणि समजूतदार आहे. उमा, अंबिका आणि भवानी अशी हिची नावे आहेत. ही कन्या सर्व सुलक्षणांनी संपन्न आहे. ही आपल्या पतीला सदा प्रिय असेल. हिचे सौभाग्य सदा अढळ राहील आणि हिच्यामुळे हिच्या मातापित्यांना कीर्ती लाभेल. ही संपूर्ण जगामध्ये पूज्य होईल आणि हिची सेवा केल्याने दुर्लभ असे काहीही असणार नाही. जगातील स्त्रिया हिचे नामस्मरण करीत पातिव्रत्याचे असिधारा व्रत सहजपणे पार पाडू शकतील. पर्वतराज, तुमची कन्या सुलक्षणी आहे. आता हिचे 2-4 अवगुण आहेत, तेही ऐकून ठेवा. गुणहीन, मानहीन, मातापिताविहीन, उदासीन, संशयरहित, योगी, जटाधारी, निष्काम हृदय, नग्न व अमंगल वेशधारी असा पती हिला मिळेल. हिच्या हातावरील रेषा अशाच आहेत. नारद मुनींची वाणी ऐकून आणि ती खरी वाटून पती पत्नी हिमवान आणि मैना या दोघांना वाईट वाटले, परंतु पार्वती आनंदित झाली. नारदांनाही त्याचे रहस्य उमजले नाही, कारण सर्वांची बाह्यदशा एकसारखी असली तरी आंतरिक भाव भिन्न होते. सर्व सख्या, पार्वती, पर्वतराज हिमवान आणि मैना या सर्वांचे अंग पुलकित झाले आणि सर्वांचे नेत्र सजल झाले. देवर्षींचे वचन असत्य होणार नाही हा विचार करून पार्वतीने ते वचन आपल्या मनात कोरून ठेवले. तिला शंकरांच्या चरणी प्रेम उपजले, परंतु मनात संशय वाटत होता की ते भेटणे कठीण आहे. वेळ काळ पाहून उमेने आपले प्रेम लपवून ठेवले आणि ती सखीच्या मांडीवर जाऊन बसली. देवर्षींची वाणी खोटी ठरणार नाही या विचाराने हिमवान, मैना आणि सर्व चतुर सख्यांना काळजी पडली. मग धीर करून पर्वतराजाने म्हटले की हे नाथ, यावर उपाय काय करावा ते सांगा. मुनीश्वर नारद म्हणाले, हे हिमवाना, ऐक. ब्रह्मदेवाने ललाटावर जे लिहिले आहे ते देव, दानव, मनुष्य, नाग किंवा मुनी कोणीही पुसून टाकू शकत नाही. तरीही मी एक उपाय सांगतो. दैवाची साथ मिळाली तर यश येईल. तुझ्यासमोर मी जसे वर्णन केले आहे तसाच वर उमेला नक्की मिळेल. मी जे वराचे दोष सांगितले ते सर्व माझ्या अंदाजाप्रमाणे श्री शिवांमध्ये आहेत. जर शिवांच्या बरोबर लग्न झाले तर लोक दोषांनाच गुणांप्रमाणे मानतील. ज्याप्रमाणे भगवान विष्णू हे शेषनागाच्या शय्येवर शयन करतात, तरीही पंडित त्यांना काही दोष देत नाहीत.
सूर्य व अग्निदेव बऱ्या वाईट सर्व रसांचे सेवन करतात, म्हणून त्यांना कोणी वाईट म्हणत नाही. गंगेमध्ये शुद्ध व अशुद्ध सर्व पाणी वाहते, परंतु गंगेला कोणी अपवित्र म्हणत नाही. सूर्य, अग्नी आणि गंगा यांच्याप्रमाणे समर्थाला कोणताही दोष लागत नाही. जेव्हा मूर्ख माणसे ज्ञानाच्या घमेंडीमुळे अशा प्रकारचे वर्तन करतात, तेव्हा ती कल्पांतापर्यंत नरकात पडतात. जीव हा ईश्वरासारखा सर्वथा स्वतंत्र होऊ शकेल काय? गंगेच्या पाण्यापासून बनविलेली मदिरा असते, तरी संतजन काही ती पीत नाहीत, पण तीच मदिरा गंगेच्या प्रवाहात मिसळल्यावर पवित्र बनते. ईश्वर व जीव यांच्यामध्ये असाच फरक आहे. शिव हे स्वभावतःच समर्थ आहेत, कारण ते भगवान आहेत. म्हणून या विवाहामध्ये सर्व प्रकारे कल्याण आहे. महादेवांची आराधना करणे मोठे कठीण आहे, तरीही तपाचे क्लेश सहन केल्यावर ते लगेच संतुष्ट होतात. जर तुमच्या कन्येने तप केले तर महादेव अनिष्ट प्रारब्ध नष्ट करू शकतील. जगात जरी अनेक वर असले तरी हिच्यासाठी शिवांखेरीज दुसरा वर नाही. शिव हे वरदान देणारे, शरणागतांची दुःखे नाहीशी करणारे, कृपासागर आणि सेवकांचे मन प्रसन्न करणारे आहेत. शिवांची आराधना केल्याविना कोट्यावधी योग आणि जप करूनही इच्छित फल मिळत नाही. असे म्हणून भगवंताचे स्मरण करीत नारदांनी पार्वतीला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, हे पर्वतराज, तुम्ही मनातला संशय काढून टाका, आता हे कल्याणच होईल. असे म्हणून नारद मुनी ब्रह्मलोकी निघून गेले. आता पुढे जे झाले ते ऐका. एकांत मिळाल्यावर मैनाने पतीला म्हटले, हे नाथा, मुनींच्या वचनांचा अर्थ मला कळला नाही. जर आपल्या मुलीसाठी अनुकूल घर, वर व उत्तम कुळ असेल तर विवाह करा, नाहीतर मुलगी कुमारी राहिली तरी चालेल. अयोग्य वराशी तिचा विवाह करण्याची माझी इच्छा नाही, कारण हे स्वामी, पार्वती मला प्राणासारखी आवडती आहे. जर पार्वतीला योग्य वर मिळाला नाही तर सर्व लोक म्हणतील की पर्वत स्वभावतः जड अर्थात मूर्ख असतात. हे स्वामी, या गोष्टीचा पूर्ण विचार करून विवाह करा, नंतर मनात पश्चात्ताप व्हायला नको. असे म्हणत मैनाने पतीच्या चरणी लोळण घेतले. तेव्हा हिमवानाने प्रेमाने म्हटले, चंद्रामधून एखादे वेळी अग्नी प्रकट होईल, पण नारदांचे वचन खोटे ठरणार नाही. हे प्रिये, सर्व काळजी सोडून भगवंतांचे स्मरण कर. ज्यांनी पार्वतीला निर्मिले आहे तेच तिचे कल्याण करतील. तुझे कन्येवर प्रेम आहे, तेव्हा जाऊन तिला उपदेश कर की शिव मिळतील असे तप कर. दुसऱ्या कोणत्याही उपायाने हे क्लेश दूर होणार नाहीत. नारदांचे बोलणे रहस्यपूर्ण आणि सकारण आहे. भगवान शिव हे सर्व गुणांचे भांडार आहेत, असा विचार करून तू मिथ्या संशय टाकून दे. शिव हे सर्व प्रकारे निष्कलंक आहेत. पतीचे बोलणे ऐकून मैना प्रसन्न झाली आणि उठून लगेच पार्वतीजवळ गेली. पार्वतीला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने तिला आपल्या मांडीवर प्रेमाने बसविले. मग वारंवार ती पार्वतीला हृदयाशी कवटाळू लागली. प्रेमामुळे मैनेचा गळा भरून आला, त्यामुळे तिला काही बोलता येत नव्हते. जगज्जननी भवानी ही तर सर्वज्ञ होती. आईच्या मनाची स्थिती ओळखून ती आईला सुख देणाऱ्या कोमल वाणीने म्हणाली, आई ऐक, मी तुला सांगते की मी एक स्वप्न पाहिले. मला एका सुंदर गौरवर्ण श्रेष्ठ ब्राह्मणाने असा उपदेश दिला आहे. हे पार्वती, नारदांनी जे सांगितले आहे ते खरे मानून तू जाऊन तप कर. शिवाय ही गोष्ट तुझ्या मात्या पित्यालाही आवडली आहे. तप हे सुख देणारे आणि दुःख दोषांचा नाश करणारे आहे. तपाच्या बळानेच ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात. तपाच्या बळावरच विष्णू सर्व जगाचे पालन करतात. तपाच्या बळानेच शंभू रुद्र रूपाने जगाचा संहार करतात आणि तपानेच शेष पृथ्वीचा भार धारण करतो. हे भवानी, संपूर्ण सृष्टी ही तपाच्या आधारे उभी आहे. हे मनात ओळखून तू जाऊन तप कर. ही गोष्ट ऐकून माता मैनेला आश्चर्य वाटले आणि तिने हिमवानास बोलावून ते स्वप्न सांगितले.
माता पित्यांना पुष्कळ प्रकारे समजावून मोठ्या आनंदाने पार्वती तप करण्यास निघाली. प्रिय कुटुंबीय, पिता आणि माता सर्व व्याकुळ झाले. कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. त्यावेळी वेदशिरा मुनींनी येऊन सर्वांना समजावले. पार्वतीचा महिमा ऐकल्यावर सर्वांना समाधान वाटले. पार्वती प्राणप्रिय पतीचे चरण हृदयामध्ये धारण करून वनामध्ये जाऊन तप करू लागली. पार्वतीचे अत्यंत सुकुमार शरीर तपासाठी योग्य नव्हते. तरीही पतीच्या चरणांचे स्मरण करीत तिने सर्व भोग सोडून दिले. तिच्या मनात पतीच्या चरणी नित्य नवे प्रेम उपजू लागले आणि तपामध्ये तिचे मन असे गुंतले की ती देहभान विसरून गेली. 1000 वर्षे तिने कंदमुळे व फळे खाल्ली आणि नंतर 100 वर्षे तिने भाजीपाला खाऊन घालवली. काही दिवस तिने जल आणि वायूचे सेवन केले. नंतर काही दिवस कठोर उपवास केला. बेलाची पाने सुकून जी जमिनीवर पडत ती तिने 3000 वर्षे भक्षण केली. नंतर सुकलेली पानेसुद्धा खाणे तिने सोडून दिली. त्यामुळे पार्वतीचे नाव अपर्णा पडले. तपामुळे उमेचे शरीर क्षीण झाल्याचे पाहून आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली. हे पर्वत राजकुमारी, ऐक, तुझे मनोरथ पूर्ण झाले. आता तू सर्व कठीण तपाचे क्लेश सोडून दे. आता तुला शिव भेटतील. हे भवानी, धैर्यवान मुनी आणि ज्ञानी पुष्कळ होऊन गेले, परंतु असे कठोर तप कुणी केले नाही. आता तू या श्रेष्ठ ब्रह्मदेवाची वाणी सदा सत्य व निरंतर पवित्र मानून आपल्या मनात बाळग. जेव्हा तुझे वडील तुला बोलवायला येतील तेव्हा हट्ट सोडून घरी जा. जेव्हा तुला सप्तर्षी भेटतील तेव्हा ही वाणी खरी समज. आकाशातून सांगितली गेलेली ही ब्रह्मदेवांची वाणी ऐकून पार्वती प्रसन्न झाली आणि हर्षामुळे तिचे शरीर रोमांचित झाले. याज्ञवल्क्य मुनी भरद्वाज मुनींना म्हणाले की मी पार्वतीचे सुंदर चरित्र ऐकविले. आता श्री शिवांचे सुंदर चरित्र ऐका. जेव्हा सतीने दक्षाच्या यज्ञात जाऊन शरीर त्याग केला तेव्हापासून श्री शिवांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले होते. ते नेहमी श्रीरामांचे नाम जपू लागले आणि जिकडे तिकडे जाऊन श्रीरामांच्या गुणांच्या कथा श्रवण करू लागले. चिदानंद सुखधाम मोह मद कामरहित भगवान शंकर सर्व लोकांना आनंद देणाऱ्या भगवान श्रीरामांना हृदयामध्ये धारण करून ध्यानमग्न अवस्थेत पृथ्वीवर संचार करू लागले. कुठे ते मुनींना ज्ञानाचा उपदेश करीत तर कुठे श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करीत. जरी ज्ञानी शिव हे निष्काम आहेत तरीही ते आपल्या भक्ताला सतीला झालेल्या वियोगाच्या दुःखामुळे दुःखी होते.